वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आपण घेत आहोत सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स जे पेपरमध्ये हर वर्षी विचारते। हर वर्षी या चॅप्टरमधून हा न्यूमेरिकल्स अशा पॅटर्नचा न्यूमेरिकल हर वर्षी विचारतो आणि ते आपण न्यूमेरिकल सॉल्व करायचा प्रयत्न करतो। चला बघा, तर न्यूमेरिकल सॉल्व करताना पहिले स्टेप्स लक्षात ठेवा। पहिले न्यूमेरिकल ॲज इट इज चांगल्याने वाचायचं, कारण की न्यूमेरिकलवर मार्क्स कटत नाही। 4 मार्क्सचे असेल तर 4 मार्क्स फुल मिळतात। तर पहिलं बघा, वाचा का म्हणताय, व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। तर आपण जो सॉलिड स्टेट घेतला होता, शॉर्ट्स पण घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेक्चर्स पण घेतले आहे। जर कोणाला माहीत नसेल तुम्ही ते पाहू शकता। तर बघा, जर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल म्हणजे FCC असेल तर एनची व्हॅल्यू किती असते, 4 युनिट असतो त्याचा ॲटम। म्हणजेच FCC मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, 4, म्हणजे एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली। नंतर द युनिट सेल एज लेंथ इज, एज लेंथ म्हणजे होतो A, तर A इज इक्वल टू आहे किती आहे, 408 PM। PM म्हणजे प्राईम मिनिस्टर नाही, पिकोमीटर। PM म्हणजे काय होतो, पिकोमीटर। काय होतो, पिकोमीटर। कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ द गोल्ड, काय काढायचं आहे आपल्याला, डेन्सिटी काढायचं आहे। नंतर अजून दिलं आहे मोलर मास ऑफ द गोल्ड, काय दिलं आहे, मोलर मास म्हणजेच कॅपिटल M दिला आहे, किती आहे 197 ग्राम पर मोल, ग्राम पर मोल। नंतर अजून दिला आहे Na ची व्हॅल्यू बघा किती आहे, 6.02322 इंटू 10⁻23 ॲटम पर मोल। पर मोलच आहे, फक्त खाली होतं वर गेला। तर हे काय आहे आपलं गिवन। तर म्हणजे सर्वात पहिले जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल लिहाल तर तुम्हाला काय लिहायचं आहे, गिवन। म्हणजे जो तुम्हाला दिला आहे तो तुम्हाला पहिले लिहायचा आहे। म्हणजे एक एन कुठून लिहिला, फेस सेंटर्ड आहे म्हणून एनची व्हॅल्यू 4 आली। नंतर ए कुठून आला, ए इज इक्वल टू काय आहे, एची व्हॅल्यू एज लेंथ आहे किती आली, 408 PM एवढा आलं। नंतर एमची व्हॅल्यू किती आहे, 197 ग्राम पर मोल। ग्राम पर मोल यालाच मोल इनवर्स पण लिहू शकतो आपण, वर गेल्यावर तेच होतं। झाली पहिली स्टेप। पहिले काय लिहायचं आहे, गिवन। गिवन लिहून झाल्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, काय माहिती आहे, फॉर्म्युला। चला, याचा फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो रो इज इक्वल टू NM अपॉन A³ नंतर Na, काय असतो, रो इज इक्वल टू MN किंवा NMA लिहिता येतो, रो एचा क्यूब इंटू Na। आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे, दिसतंय आपल्याकडे प्रत्येकाच्या व्हॅल्यू आहे। चला, प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपण पुट करू, पुट करा। रो ॲज इट इज, रो इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 197, आपण युनिट पण लिहून घेऊ, ग्राम। याला मोल इनवर्स लिहिता येतो कारण की हा काय आहे बघा, डिवाइडमध्ये आहे तर वर गेल्यावर असं होईल। आता इथे एक लक्ष द्या बघा, आता हा युनिट आपल्याला सारखे करावे लागतात। युनिट काय करायचे आहे, सारखे। हा ग्राममध्ये आहे, ठीक आहे, तर हा CGS युनिट आहे, हा मीटर, त्याला कन्वर्ट करा। याला जेव्हा तुम्ही कन्वर्ट कराल बघा कसं होईल, पिकोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करा पहिले, ते 408 आणि पिकोमीटर म्हणजे मीटरला कन्वर्ट करायचं 10⁻12 येतो, म्हणजे काय येईल 10⁻12। काय आला, 10⁻10 आला, 408 आणि 10⁻12 काय आला, 12 आला। एवढा इक्वल टू, समजा मला याला अजून हा करायचा आहे, समजा अजून याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे। हा मीटरमध्ये झालं, हा कशामध्ये झाला आपला, मीटरमध्ये, हा मीटरमध्ये झाला। पण मला हा CGS युनिट आहे, हा पण आहे, हा पण, तर मला याला कन्वर्ट करायचं आहे अजून सेंटीमीटरमध्ये। कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये। चला बघा, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा, तर कसं होईल, 408 इंटू 10⁻²। मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻² येतो, किती येतो, 10⁻²। तर म्हणजे 10⁻, बघा काय होईल, हा 12 ॲज इट इज इंटू 10⁻² -2 ॲज इट इज 10⁻²। हा कशामध्ये कन्वर्ट झाला, सेंटीमीटरमध्ये। कशामध्ये कन्वर्ट झाला, सेंटीमीटरमध्ये। चला अजून सॉल्व करा, काय होईल, 408 इंटू, आता हे पॉवर बघा, बेस काय आहे, सेम आहे, यांची काय करायची, ॲडिशन। तर 10⁻, 12 मधून 2 गेले म्हणजे 12 मधून 2 गेले, किती राहतील, 10, म्हणजेच -10 सेंटीमीटर। -10 राहतील, कारण की या 12ला मायनस साईन आहे, तर -12 + 2 किती राहतील, -10। याला अजून असं लिहितात
2 डिजिट शिफ्ट करा, पॉईंट इथं आहे ती इथं येईल, किती येईल 4.08 इंटू 10⁻⁴. इथून 2 कमी होतील, आता ॲड होतील, तर -8 सेंटीमीटर. म्हणजेच हा असं करायचं आहे. तर पिकोमीटरला पहिले मीटरमध्ये कन्वर्ट केलं, किती आलं 10⁻12 आलं, किती आलं 10⁻12. त्याच्यानंतर काय केलं, याला कन्वर्ट केलं, 10⁻12 आलं, याला कन्वर्ट केलं. कन्वर्ट केल्यानंतर मीटरमधून सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं, तर मीटर 10⁻⁻2 आणि 2 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करता 10⁻2 सेंटीमीटर एवढं आलं. आता हे सेम आहे, त्यांची ॲडिशन करायची, तर -12 + 2 किती आलं -10 आलं. त्याला मी पॉईंट शिफ्ट केलं, किती केलं पॉईंट शिफ्ट 2 डिजिट, म्हणून इथून 2 काय केले हा केले, तर म्हणून इथं 10⁻10 होतात, की त्याला 10⁻8. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, पुट करायचे. ह्या पूर्ण व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. चला व्हॅल्यू पुट करू आपण, फॉर्म्युला लिहून घेऊ. ρ = Nm/a³ × Na. चला प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. एनची व्हॅल्यू किती होती 197 ग्राम पर मोल. पर मोल होता, तर मोल इन्व्हर्स लिहून घेऊ. पर मोल तर काय लिहू, मोल इन्व्हर्स इंटू एनची व्हॅल्यू किती होती 4 आणि युनिट काय होता ॲटम, 4 ॲटम. बघून घ्या असंच आहे, एनची व्हॅल्यू 4 ॲटम, एमची व्हॅल्यू तेवढीच आहे. नंतर याची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू पुट करा. चला एची व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू किती होती 4.08 इंटू 10⁻⁻8 आणि युनिट काय आहे सेंटीमीटर. याचा काय आहे क्यूब, दिसतं याचा, एचा काय आहे क्यूब, तर काय लिहिला एचा क्यूब. नंतर एन एची व्हॅल्यू किती आहे 6.022 इंटू 10⁻⁻ प्लस इंटू 10⁻⁻ किती आहे प्लस इंटू 10⁻+23 आणि याचं युनिट काय आहे ॲटम पर मोल इन्व्हर्स. आता युनिट काढून लिहिले. कधी कधी काय होतं आपल्याला युनिट लक्षात नाही राहत कोणाचं काय आहे, त्याच्याने एक फायदा होतो बघा. युनिट लिहिल्याने काय होईल, जो सेम आहे ते कॅन्सल करा. बघा मोल इन्व्हर्स, तिथे पण मोल इन्व्हर्स आहे, हा मोल इन्व्हर्स या मोल इन्व्हर्स सोबत कॅन्सल होऊन जाईल, हा ॲटम या ॲटम सोबत कॅन्सल होऊन जाईल. झालं, जे राहिले आता तो आपला युनिट. आपल्याला काय काढायचा होता, रो काढायचा होता. चला तर या 4ने याला मल्टिप्लाय करा, ज्याला मल्टिप्लाय होत आहे त्याला मल्टिप्लाय करा, नाही होत आहे तर मग आपल्याला लॉग टेबलच आहे. तर 4×7 = 28, हातचे आले 2, 4×9 = 36, 6 ते 2 घेतले तर 38, हातचे किती 3, तर केले 4 तर किती येतील 7 आणि ग्राम युनिट ॲज इट इज आहे. नंतर बघा हा किती होईल, बघा याचा क्यूब आहे, याचा काय आहे आता क्यूब. आता याला कसं सॉल्व करायचं, क्यूब आहे त्याला 3दा लिहिता येते, क्यूब आहे म्हणजे हे संख्या किती आहे 3दा. मी काय लिहित आहे 4.08 इंटू 4.08 इंटू काय आहे 4.08 झालं, 3दा लिहून क्यूब आहे. पण याही संख्येचा क्यूब आहे, या दोघांचाही क्यूब आहे, बरोबर आहे. चला काय होईल अजून बघा 10⁻83 किती होतील 8 इंटू 3 किती होते 24, मायनस साइन ॲज इट इज 24. काय केलं, हे जे होतं हे क्यूब होतं, क्यूब आहे याचा अर्थ ते 3दा आहे, मी 3दा लिहिलं, याचा क्यूब आहे आणि याचा क्यूब आहे बघा 10⁻⁻8 इंटू ह्या 3 करायचं, इथं मल्टिप्लाय करायचं, किती झालं 23. आणि क्यूबचा पण क्यूब म्हणजे सेंटीमीटरचा पण काही येऊन जाईल क्यूब येऊन जाईल, सेंटीमीटरचा पण काही येऊन जाईल क्यूब म्हणजे सेंटीमीटर क्यूब. नंतर अजून व्हॅल्यू आहे आपली ॲव्होगॅड्रो नंबरची 6.022 इंटू 10⁻23. झालं, एवढा आन्सर भेटला आपला. बघा आता आपण लॉग बघू शकतो. आता याच्या पहिले आपण हे सॉल्व करू शकतो. बघा हे जे आहे ॲज इट इज हे दिसत आहे 10⁻, किती दिसत आहे 10⁻⁻24 आणि 10⁻+23. याला काहीच नाही करू आपण सध्या, ठीक आहे. याला सॉल्व केलं तर आपलं येऊन जाईल. तर यांचं आपल्याला आता लॉग बघायचं आहे. आता यांचं काय बघायचं आहे आपल्याला, लॉग आणि अँटीलॉग बघायचं आहे, बरोबर आहे. तर पहिले काय करू, याला सॉल्व न करता पहिले आपण या खालच्याला सॉल्व करू. दिसतंय खालचं, याला काय करू आपण पहिले सॉल्व करू. चला बघा, तर आपल्याला लॉग बघावं लागेल याचा. मी या साईडला लिहित आहे तुमचं लॉग, इथं लिहित आहे लॉग. चला किती आहे, किती डिजिट नंतर पॉईंट येईल, 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर म्हणजे काय येईल 0 पॉईंट. दिसतंय 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे एक मायनस करतो आपण 0 पॉईंट, याच्यातही 0 पॉईंट, याच्यातही 0 पॉईंट, बरोबर आहे. तर 0.0.0 पॉईंट येईल आणि त्याच्यातही 0 पॉईंट. चला आता आपण 40 मध्ये 0 वाला कॉलम म्हणजे 40 मध्ये 8वा कॉलम. चला बघू
बघा काय पाहिजे आपल्याला 40मध्ये 40 मध्ये दिसत आहे, हे आपले 40 आहे, याच्यामध्ये 8वा कॉलम. तुम्ही आता लॉग टेबलमध्ये बघाल बरोबर आहे. हे 40 आणि या 40मध्ये हा आपला 40 आहे. या 40मध्ये कितवा कॉलम पाहिजे मला? 8वा कॉलम. हा देखील माझा 8वा कॉलम किती आहे? 6107. 40मध्ये 8वा कॉलम किती आहे? 6107. चला पुट करू. किती आहे? 6107. इथं किती येईल? 6107. याचं पण लॉग तेवढंच येईल 0.6107. याचं पण लॉग तेवढंच येईल किती आहे? 0.6107. बरोबर आहे. 6107. यांचं प्रत्येकाचं लॉग तेवढंच आहे. आता याचं लॉग बघा. याचं पण किती 6 पॉईंट आहे, म्हणजे एक डिजिट नंतर पॉईंट आहे, तर म्हणजे 0.60मध्ये दुसरा कॉलम 2चा मीन डिफरन्स. असं बघू ना, 60मध्ये दुसरा कॉलम 2चा मीन डिफरन्स. चला बघू. त्या 60 दिसत आहे. 60मध्ये दुसरा कॉलम 2चा मीन डिफरन्स 1, तर किती येईल? 7790. 60मध्ये दुसरा कॉलम 2चा मीन डिफरन्स आहे हा. चला आता ॲड करून देऊ आपण. ॲड करत आहोत तर किती येईल? 7790. 7790. यांना काय करायचं आहे? आपल्याला ॲड करायचं आहे, कारण की इथे हे मल्टिप्लाय करतो आपण. ठीक आहे, मल्टिप्लायवाला ॲड करायचं आहे. करा ॲड. 7 7 7 7 1 7 7 1 21. हातच्या किती येतील? 2 झाले. 2 आणि हे 9 किती होतील? 11. 11च्या 1 हातच्याला 1 1 2 3 4 आणि हे 7 11चे येतील. 11च्या 1 हातच्याला 1 किती होतील? 6 1 6 7 9 12 7 1 18 6 4 24 25 26 25चे 5 हातचे 2, ते किती आला? 2 पॉईंट. त्याला 2 पॉईंट एवढा. आता याचा अँटीलॉग पाहायचं का? नाही, याचा अँटीलॉग नाही पाहायचं आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला याचा अँटीलॉग नाही पाहायचं आहे. हे आपण फक्त खालचं सॉल्व केलं, पण हे वरचं ॲज इट इज बाकी आहे. वरचं दिसत आहे. आता याचं करा. याला कसं कराल? चला बघा. आता याला सॉल्व करा. याचं बघायचं आहे आपल्याला. हा रो ॲज इट इज आहे, मी इथून गॅप करत आहे. ठीक आहे, सॉल्व कराल तुम्ही एका खाली एक. ठीक, रोवाला आहे. तर बघा इथं काय करू मी, मला बघायचं आहे 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर किती येईल? 2 पॉईंट. दिसत आहे? 3 डिजिट नंतर इथं पॉईंट आहे ना, याचा अर्थ 2 पॉईंट. काय बघायचं आहे? 78मध्ये 8वा कॉलम. 78मध्ये 8वा कॉलम बघा बरं. 78मध्ये 8वा कॉलम, हा आहे आपला 8वा कॉलम आणि हा आहे 78. किती आहे? 8965 8965 बरोबर. हे याचा लॉग झालं. आता यांचा लॉग आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे. हा दिसत आहे? याचा लॉग आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे. एवढा आहे. किती आहे? 2.5111 एवढा आहे. 2.5. हे पूर्ण जे खालचं होतं जे आपण ऑलरेडी सॉल्व करून घेतलं हे आहे. तर आता डिवाइडमध्ये आहे, तर काय कराल? मायनस. काय करायचं आहे? मायनस. सॉल्व करा. 4 5 मधून एक गेले 4. इथं किती येतील? 5. इथं किती येतील? 8. इथं 3 बरोबर. आणि इथे किती येईल? 0. इथं किती येईल? 0. दिसत आहे? तर आता आपलं सध्या आपली बेरीज इथं करताना इथं 6 पाहिजे. किती पाहिजे? इथं 6. तर इथं किती येईल आपलं? 6. 6 येईल. तिथे इथं किती येईल? 2. तर किती येईल? 2. तर बरोबर आहे, इथं 2. आता याचा अँटीलॉग बघा. किती बघाल? 28मध्ये 5वा कॉलम 4चा मीन डिफरन्स. 28मध्ये 5वा कॉलम 4चा मीन डिफरन्स. चला 28मध्ये 5वा कॉलम, हा आपला 5वा कॉलम आणि 4चा मीन डिफरन्स किती आहे? 2. तर 199. तर हे 2 येतील, तर 1930. 1930 पुट करा. 1 रो इज इक्वल टू 1930. हा काय याचा अँटीलॉग? आपण अँटीलॉग काढतो ना, त्याचा अँटीलॉग एवढा आहे. पण मी सांगितलं होतं जेव्हा अँटीलॉग निघेल ते 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. एनी टाईम 1 डिजिट नंतर पॉईंट. आणि ही जी डिजिटच्या पहिले अंक असते ते कुठं लिहितो आपण? 10⁻⁴ मध्ये. कुठं लिहितो? 10⁻⁴. तिथं काय येईल? 10⁻⁴. किती आहे? 0. तर ॲज इट इज 0. 10⁻⁴ तो 0. पण आपण बघा याला काहीच नव्हतं केलं. हे जे आहे ते ॲज इट इज ठेवलं होतं. म्हणजे 10⁻⁻⁻ -24 आणि 10⁻⁻ +23. तर -24 मधून 23 गेले. किती राहतील? 10⁻⁻ -1 राहील. 10⁻⁻ -24 मधून प्लस गेलेत -1 राहील. आणि 10⁻⁴ म्हणजे 1 होतो, तर ॲज इट इज तो राहील. तर रो इज इक्वल टू किती येईल? 1930 इंटू
हा तर 1च होईल, कारण 10 पॉवर म्हणजे कोणत्याही पॉवरला जर 0 असेल तो 1च होतो. आता हा -1 आहे, वर गेल्यावर काय होईल 1, म्हणजे काय येईल 10 येईल. बघा हा -10 आहे, वर गेल्यावर किती होईल +10. तर हा वर गेला तर 1 नाही लिहिलं तरी चालते. त्याला एक डिजिट शिफ्ट करा, तर लो इज इक्वल टू काय येईल 19.30. आणि युनिट काय बाकी होता आपला, बघा इथं आहे ग्राम आणि खाली काय सेंटीमीटर क्यूब. तर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असंही लिहिता येतो, कारण की खाली आहे, वर गेल्यावर प्लस आहे तर वर गेल्यावर मायनस होऊन जाईल. तर आन्सर किती आला आपला, डेन्सिटी इज इक्वल टू 19.30 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि लास्ट म्हणजे यांचा सेंटेन्स लिहायला नाही विसरायचं. लास्टमध्ये काय लिहायचं आहे सेंटेन्स. तर सेंटेन्स कसं लिहायचं, तर बघा आपल्याला काय काढायचं होता, कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द गोल्ड. तर मग सेंटेन्स कसं लिहायचं, खाली बघा ते लिहून देते मी, तुम्ही हे बरोबर असं एका याच्यामध्ये लिहून घ्याल. तुम्ही हे एका याच्यामध्ये बरोबर सर्व आलं पाहिजे. हे तुमचे लॉग टेबल आहेत, ज्या व्हॅल्यू आहेत तुम्ही एकदा कन्सिडर कराल आणि ह्या अशा व्हॅल्यू पुट करायचे आहे तुम्हाला, आणि हे असं तुमचं आलं पाहिजे. आणि सेंटेन्स कसं लिहायचं, देअरफॉर द डेन्सिटी ऑफ द गोल्ड इज, किंवा द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ द गोल्ड इज, ही व्हॅल्यू लिहायची, युनिट लिहायचं. असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट बघा हा एक आहे अजून. तर इथं पण काय करायचं, आपण पहिले काय लिहू, गिवन. चला गिवन लिहायचं आहे. गिवन नंतर बघा द एलिमेंट विथ मोलर मास. मोलर मास म्हणजेच काय आहे, कॅपिटल M. किती दिला आहे 27 ग्राम पर मोल. तसं इन्व्हर्स लिहिता येतो, पर मोल म्हणजे त्याला इन्व्हर्स. फॉर्म्सचं युनिट सेल. एज लेंथ दिली आहे, ए इज इक्वल टू किती दिली आहे 405. अजून किती दिलं आहे पिकोमीटर. काय दिला पिकोमीटर, म्हणजे याला पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जसं आपण आता केलं होतं तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आपण केलं होतं ना आताच, तर डायरेक्ट काय आलं होतं, एक डिजिट पॉईंट इंटू 10⁻⁴ इथं लिहिलं आहे बघा ए इज इक्वल टू. आता हे प्रत्येक ठिकाणी असं करायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला समजलं ना PM चं केल्यावर असं येत आहे 10⁸ एक डिजिट नंतर पॉईंट. तर तसं लिहा. डायरेक्ट कसं लिहू शकते मी, बघा 4.05 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. डायरेक्ट केला आता -8 सेंटीमीटर. नंतर अजून काय दिलं आहे, क्रिस्टल डेन्सिटी दिली आहे, म्हणजे रो दिला आहे आपल्याला किती आहे 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. 2 किती दिला आहे, रो इज इक्वल टू 2 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, ते इथं क्यूब दिसत आहे, इथं ग्राम दिसत आहे, हा सेंटीमीटर क्यूब. नंतर बघा काय काढायचं आहे, युनिट सेल म्हणजे एनची व्हॅल्यू काढायची आहे. एन इज इक्वल टू किती, म्हणजे तुम्हाला काय काढायची आहे एनची व्हॅल्यू. आणि ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायची. तर तुम्हाला आता फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, रो इज इक्वल टू एन म्हणजे MN अपॉन ए क्यूब इंटू NA. NAची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आपला NA किती असतो, NA इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम पर मोल किंवा मोल इन्व्हर्स ॲटम पर मोल. आता ह्या व्हॅल्यू, आता आपल्याला काय काढायचं आहे N, ते याला कशामध्ये कन्वर्ट करा, N मध्ये. याला N मध्ये कन्वर्ट करा. तर कसं करायचं ते समजून घ्या. मला हा N पाहिजे आहे, बाकीचे अंक नाही पाहिजे. तर हे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर कुठे येतील मल्टिप्लायमध्ये. मला N काढायचं आहे. तर बघा हे डिवाइडमध्ये आहे, यासोबत मल्टिप्लायमध्ये जातील, म्हणजेच रो ए क्यूब नंतर NA. ठीक आहे, आणि हा मल्टिप्लायमध्ये आहे तर कुठे येईल डिवाइडमध्ये. मल्टिप्लायमध्ये येईल तर कुठे येईल डिवाइडमध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे आता बघा, हे मला होमवर्कमध्ये मला कमेंटमध्ये सांगायला याचा आन्सर किती येईल. तर व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. ठीक आहे, व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करायची आहे, जसं आपण आताच पुट केलं होतं. आणि एनची व्हॅल्यू किती येते ते तुम्हाला काढून द्यायचं आहे. ठीक आहे, तर एनची व्हॅल्यू किती येईल, समजा 1 येईल, 2 येईल किंवा 4, म्हणजे यांच्या जवळपास येईल. का बरं, कारण की आपले पार्टिकल्स तसे आहेत, जसे सिम्पल क्युबिकचे पार्टिकल असतात 1, BCCमध्ये पार्टिकल किती असतात 2, आणि FCCमध्ये पार्टिकल किती असतात 4. समजा तुमचा आन्सर 3 पॉईंट समथिंग आला तर त्याला कन्सिडर करायचं 4. ठीक आहे, त्याला 4 कन्सिडर करायचं. तर याचं मला सांगाल. ठीक आहे, आणि नंतर अजून एक होमवर्क आहे, हा पण तुम्हाला सॉल्व करायचा आहे होमवर्कमध्ये. याचं पण तुम्हाला काय काढायचं आहे, कॅल्क्युलेट डेन्सिटी काढायचं आहे. जसं आपण पहिले सॉल्व केलं तसंच याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर याला तुम्ही सॉल्व करा आणि याला बरोबर सॉल्व कराल. ठीक आहे, याच्या व्हॅल्यू पुट कराल प्रत्येकाच्या. पहिले काय कराल, इथे जेव्हा व्हॅल्यू पुट कराल तर पहिले यांचा लॉग काढाल. ठीक आहे, पहिले यांचा पूर्ण याचा लॉग काढाल, प्लस करून यांचा जो बी लॉग निघेल त्या लॉगमधून याचा लॉग काय कराल, मायनस कराल. याचा लॉग काय कराल, मायनस कराल. तर मायनस करून झाल्यानंतर
त्याचा अँटी लॉग बघाल. जसं आपण मगाशी केलं होतं ना, बघा आपण पहिले काय केलं, याचं लॉग बघितलं होतं कारण की खाली संख्या जास्त होत्या, मग याच्यामधून ते मायनस केलं. तर आता इथं कसं कराल, यांचं लॉग पहिले बघाल आणि याचा लॉग जो येईल त्याच्यामध्ये याचा लॉग काय कराल, मायनस कराल आणि नंतर अँटी लॉग बघाल. ठीक आहे, तर हे बघाल. आणि जर याच्यामध्ये अजून काही डाऊट आले तर मला कमेंटमध्ये सांगा. मला याचा आन्सर आणि नंतर याचा आन्सर म्हणजे कमेंटमध्ये कराल.